भाषेचा नमुना पहिला जो आहे वराडी बोली याचं मी वाचन करणार आहे। चालू केले का? हो। तर आपल्याला पुरुषोत्तम बोरकर नावाच्या लेखकानं या ठिकाणी त्यांचा जन्म 1955 आणि त्यांचा मृत्यू 2019 साली झालेला आहे। कादंबरीकार आहेत, ते लघुकथाकार आहेत, नाट्यलेखक आहेत, पटकथा लेखक आहेत, दूरदर्शन मालिका लेखक आहेत, माजी संपादक व स्तंभलेखक आहेत आणि मेड इन इंडिया या कादंबरीतून हा उतारा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तर महाराष्ट्रामध्ये विविध बोलीभाषा या बोलल्या जातात आणि अशा बोलींची आपण ओळख करून घेतली पाहिजे। वराडी आणि मराठवाडी या दोन बोलींचे उतार या ठिकाणी दिलेले आहेत। त्यातला आपण आज वराडी बोली कशी असते याचं आपण इथे पाहणार आहोत आणि याचं वाचन किती मजेदार आहे आणि भाषा किती छान आहे, या भाषेमध्ये किती माया आहे, किती लकब आहे, हे आपल्याला आज या ठिकाणी पाहायचं आहे। सर्वप्रथम मी वाचन करतो, आपण शांत चित्ताने ते ऐकायचं आहे। वराडी बोली। आई माय च्या कहाले करा लागत होता व आई म्हणते म्या चालेस्तव बलाऊ धाळलं गळ्याकून तुम्हाले सकाळून तुम्ही नाहोणाऱ्या गुतून पळाल्या होत्या, नाही तर सकाळूनच बलावलं असतं। मग स्वयंपाक पाणी झाल्यावर म्या गळ्याले म्हटलं नथू लगन घरी जाय आणि त्या येवद्याच्या पावनीलेले च्या पाण्याले घेऊन ये, घ्या थंड होईन, तुम्ही घ्या ना, घे ना, घे ना, तुम्ही घे ना, तुम्ही मोठ्या आहाना बाई चुप पोटट्या आगावर च्या सांडत काय आता चुप बस। व तोही कुसमे काय झालं तुम्हा दोघायलाही, त्याले देऊ का च्या? नाही नाही, त्याले कहाला पाहिजे च्या, दुसरा नोका देऊ, याच्यातला देतो मी खैट, आयत कवी नाही तर तुम्ही। हे सती पळता चहाचा सिंगल दिसला ते, यावर आई म्हणते मुगरा फोन आलाय।